राज्य सरकारने तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं या मागणीसाठी मराठवाड्यातील मातंग समाजाच्या वतीने जालना ते छत्रपती संभाजीनगर अशा पायी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 4 ऑक्टोबर रोजी जालना शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पायी पदयात्रा निघणार आहे। सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं या मागणीसाठी पायी मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती प्राध्यापक दिलीप अर्जुने यांनी दिली आहे। आमच्याकडे 4 तारखेला जो क्रांती यात्रा सुरू होते त्या क्रांती यात्रेचा मुख्य उद्देश असा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही त्यांना आरक्षणाचा फायदा देण्यासाठी राज्य सरकारने ती प्रक्रिया राबवावी। राज्य सरकारने आरक्षणामध्ये जर उपवर्गीकरण केलं तर ते कुठलंही घटनाबाह्य कृत्य होत नाही। 341 कलमाचं उल्लंघन झालं म्हणून राज्य सरकारे आजपर्यंत अनुसूचित जातीतील उपेक्षित लोकांना आरक्षण देण्यापासून दूर ठेवत होते, त्यांना आरक्षण दिलं जात नव्हतं कायद्याचं आणि संसदेचं कारण करून। परंतु सुप्रीम कोर्टाने आता असं सांगितलं की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करत असताना जर 341(1) व 2चं कुठलंही उल्लंघन होत नाही म्हणून ज्या राज्यातील एखादी जात अनुसूचित जातीमध्ये आहे त्या जातीचं मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारना पूर्णतः अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करावं या भूमिकेतून मराठवाड्यातील मातंग समाजाच्या वतीनं उपविभागीय कार्यालय संभाजीनगर येथे लॉंग मार्चच्या माध्यमातून तिथं 7 तारखेला मोर्चात निवेदन करून राज्य सरकारने तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं याच्यासाठीची प्रेस, याच्यासाठीचं पदयात्रा आणि यासाठीचाच मोर्चा आहे।